आणखी एक मोठी बातमी आहे। गुलाबराव पाटलांनी रस्त्यांवरून संताप व्यक्त केला आहे। जळगाव शहरामधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उभारण्यात आलेल्या पाळधी ते तरसोद बायपासच्या डांबरीकरणात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा खळबळजनक आरोप पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलाय। बायपासवरील डांबरी रस्ता पूर्णपणे खचलेला आहे। टायर गेलेल्या ठिकाणी चऱ्या पडल्यात। वापरण्यात आलेले डांबर नकली असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलाय। हे बघा, ती जरी चालू केली गेली असली तरी त्यामध्ये रस्त्याचे जे डांबरी भाग आहे ते पूर्ण खचलेले आहे। म्हणजे मला असं वाटतं की डांबरामध्ये सुद्धा भ्रष्टाचार त्या काळामध्ये झालेला दिसतोय। त्यामुळे जिथून टायर गेलेले आहेत तिथे पूर्ण चाऱ्या पडलेल्या आहेत। त्यामुळे त्याची चौकशी केली गेली पाहिजे आणि जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला जेलमध्येच टाकलं पाहिजे असा माझा स्वतःचा विचार आहे। पूर्ण डांबराच्या मधून अशा चाऱ्या आहेत आणि त्याच्यामुळे फटफटीवाल्यांचे ॲक्सिडेंट होतात। आता काल परवामध्ये 3 मुलं वारलेली आहेत। याची भरपाई कोण करणार? मग शेवटी या गोष्टी सगळ्या येतात ते आमदार, खासदार आणि मंत्र्यावर। आम्ही तर मागणी केलेली पूर्वीपासून। जेव्हा काम चालू होतं तेव्हा पण आणि आज पण मागणी करतोय की त्या डांबराची ते डांबर मला वाटतं ते नकली डांबर असावं। त्याच्यामुळे आज रस्ता खचतोय। आणि जे स्क्रॅपिंगचं काम चालू आहे, ते पण देखील त्याच्यात देखील खूप अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं, नाही तर जे अधिकारी त्याच्यावर लक्ष देणार नाही त्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्याचे आदेश मी कलेक्टरांना देईल। यानंतर पाहूयात पुढची बातमी। लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यामधील बहुतांश बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक कमी झाली आहे। त्यामुळे भावात किंचित वाढ झाली आहे। कांद्याच्या भावात वाढ होताच केंद्र सरकार अलर्ट झालेलं आहे। नागरिकांना दिलासा देण्यासाठी नाफेडकडून साठवण्यात आलेला 840 टन कांदा उद्या लासलगावहून विशेष मालगाडीनं दिल्लीला रवाना केला जाणार आहे। दिल्ली पाठोपाठ चेन्नई, कोची आणि गुवाहाटीसह जिथं भाव राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे तिथं हा कांदा एक्सप्रेसच्या माध्यमातून नाफेडनं खरेदी करून ठेवलेला कांदा पाठवला जाणार आहे अशी माहिती समोर आली आहे।